नमस्कार. आज आपण एका आध्यात्मिक विचारावर बोलणार आहोत. खूप खोल विचार आहे, पण अगदी रोजच्या जगण्याला धरून. हो. ह्या जीवनाची क्षणभंगुरता आणि अम, आपण खरं काय कमावतो, काय सोबत घेऊन जातो, ह्यावर भर आहे. बरोबर. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की हा स्रोत आपल्याला काय सांगतोय. नक्कीच. तर मुख्य मुद्दा काय आहे? हे जग, इथली नाती, पैसा याचं खरं स्वरूप काय आणि मेल्यावर काय उरतं? सुरुवातच थोडी धक्कादायक आहे नाही का? हे जग म्हणजे मृत्यूलोक असं म्हणलंय. म्हणजे नाश पावणारं जग, आणि हे खूप धोकादायक आहे म्हणे. हो, धोकादायक. कारण इथे मोह खूप आहे, माया ज्याला म्हणतात. आणि मग कुटुंब, प्रेम याबद्दल काय? म्हणजे स्रोत म्हणतो की मेल्यावर कोणीच सोबत येत नाही, परत भेटही नाही. हं. हे सगळं म्हणजे एक प्रकारचा, काय म्हणतात त्याला, भ्रम किंवा धोका. हे जरा पचायला जड आहे. जड वाटू शकतं सुरुवातीला, पण इथेच माया ही संकल्पना येते. स्रोत असं सुचवतो की हे जे सगळं आहे ज्याच्यात आपण अडकतो, म्हणजे भौतिक गोष्टी, नाती. अगदी तीच माया आहे आणि ती आपल्याला खरं काय आहे ते समजू देत नाही. आपण तिच्यामुळेच चुकीची कर्म करतो असं म्हटलंय. म्हणून कदाचित धोका हा शब्द वापरलाय. अच्छा, म्हणजे ज्या गोष्टींना आपण कवटाळून बसतो त्या खरं तर टिकणाऱ्या नाहीत, हाच मुद्दा आहे का? हो. आणि मग पैशाचं काय? संपत्ती म्हटलंय की कोट्यावधी कमवा, पण मेल्यावर 25 पैसे पण नेता येत नाहीत. अगदी बरोबर. भौतिक संपत्तीचं मूल्य इथे शून्य होतं हेच सांगितलंय. कितीही मिळवा इथेच राहतं. ते 25 पैसे हे फक्त एक उदाहरण आहे की काहीच सोबत येत नाही. मग प्रश्न येतो की जातं तरी काय आपल्याबरोबर? काहीतरी असेल ना? हो. आणि त्यावर स्रोत उत्तर देतो, फक्त 3 गोष्टी. म्हणजे 3 पैकी 1. कोणत्या 3? एक तर तुम्ही केलेलं पापकर्म किंवा केलेलं पुण्यकर्म किंवा मग तिसरं भजन म्हणजे देवाची भक्ती. बापरे, म्हणजे कर्माचा हिशोब तर अटळ आहे. पाप कर्माचं फळ वाईट असणार हे तर ठीक आहे, पण पुण्यकर्म? हो, इथे थोडा वेगळा विचार आहे. पाप कर्माने दुःख किंवा नरक मिळतो, पण पुण्यकर्माचं काय? तेच तर. पुण्य म्हणजे चांगली कामं केली, लोकांना मदत केली, त्याचं फळ तर चांगलं हवं ना? फळ मिळतं नक्कीच, सुख मिळतं, स्वर्ग मिळतो कदाचित. मग पण तो स्वर्ग सुद्धा तात्पुरता असतो. पुण्य संपलं की पुन्हा जन्म घ्यावा लागतो ह्याच मृत्यूलोकात. अरे, म्हणजे पुण्यकर्म सुद्धा आपल्याला ह्या फेऱ्यातून सोडवत नाही. नाही, ते सुद्धा आपल्याला इथेच बांधून ठेवतं असं ह्या स्रोताचं म्हणणं आहे. अच्छा, म्हणजे पुण्य केलं तरी मुक्ती नाही. मग तिसरा पर्याय भजन, त्याचं काय? बरोबर. तिसरा मार्ग म्हणजे भजन, भक्ती. जर तुम्ही काही फळाची अपेक्षा न ठेवता फक्त देवासाठी भक्ती केली असेल, निष्काम. अगदी निष्काम भक्ती, तर त्याचं फळ म्हणून थेट देव मिळतो. म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका, मुक्ती. समजलं. म्हणजे कर्माचं फळ भोगायला परत यावं लागतं, पण भक्ती थेट मोक्षाकडे नेते. अगदी. म्हणूनच कदाचित पुढे म्हटले की राधा राधा म्हणा, म्हणजे देवाचं नाव घ्या आणि दुसऱ्यांचं हित करा, मंगलचिंता. हीच खरी कमाई आहे असं म्हटलंय, जी आपण सोबत घेऊन जातो. पैसा नाही, नाती नाहीत, तर ही आध्यात्मिक कमाई. नेमका हाच मुद्दा आहे. इतरांचं भलं चिंतन, निस्वार्थ सेवा, देवाचं नाव, हीच ती संपत्ती जी कधी संपत नाही, जी मृत्यूनंतरही आपल्यासोबत राहते. बाकी सगळं इथल्या इथेच राहतं. विरून जातं. हो. खरंच विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे हा. आपण ज्या गोष्टींमागे धावतो, पैसा, प्रतिष्ठा, नाती, त्या सगळ्या क्षणिक आहेत. हं. आणि जी गोष्ट खरी टिकणारी आहे, म्हणजे आपलं कर्म आणि आपली भक्ती, तिकडे आपलं लक्ष खूप कमी असतं, नाही का? बरोबर. हा स्रोत आपल्याला तेच आठवण करून देतोय. आपले प्राधान्यक्रम काय असायला हवेत, यावर विचार करायला लावतो. तर मग जाता जाता एक विचार नक्कीच मनात घोळतो, की जर हे जग, इथले संबंध, संपत्ती, हे सगळं तात्पुरतं आहे आणि फक्त कर्म आणि भक्तीच आपल्यासोबत येणार आहे, तर या जाणीवेचा आपल्या रोजच्या जगण्यावर, आपल्या निर्णयांवर काय परिणाम झाला पाहिजे? कशाला महत्त्व द्यायला हवं? अगदी. यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.